विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले। पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वाचपा विधानसभा निवडणुकीत काढला आहे। या ठिकाणी भाजपच्या हेमंत रासने यांनी मोठा विजय मिळवला आहे। काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा हेमंत रासने यांनी पराभव केला आहे। गेल्या 25 वर्षे हा मतदारसंघ भाजपकडे होता। आता पुन्हा हा मतदारसंघ भाजपकडे खेचण्यास हेमंत रासने यांना मोठं यश आलं आहे। पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघ हा स्फोटक म्हणून ओळखला जातो। हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला होता। भाजपचे इथे वर्चस्व होते। 1995 ते 2019 पर्यंत या मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आले होते। मात्र 2023 मध्ये भाजपच्या मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली। त्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले होते। आता विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यंदाही विधानसभेच्या रिंगणात होते। मात्र आता समोर आलेल्या निकालानुसार कसब्यातून हेमंत रासने विजयी झाले आहेत, तर रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे। दरम्यान विजयी झाल्यानंतर हेमंत रासने यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि एकच जल्लोष केला। गेल्या 35 वर्षात ज्या बाप्पाची सेवा करतो त्या बाप्पाने मला श्रद्धा आणि सबुरी शिकवलेली आहे। त्यामुळेच अपयश आलं, पण अपयशातून यशाची मोठी पायरी चढली जाते। ज्या दिवशी पराभूत झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जनतेच्या सेवेसाठी उतरलो। 50,000 जनतेची आम्ही कामं केली, त्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याचं हेमंत रासने यांनी सांगितलं। हा सर्वात पहिल्यांदी श्रेय ह्या सर्व मायबाप जनतेला आहे। त्यांनी मतरूपी आशीर्वाद मला दिले, त्यामुळे हा विजय निश्चित झाला। आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान, आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे की गेली 11 वर्ष ज्या पद्धतीने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाची प्रगती होती, तसंच महायुतीचे जे सरकार आहे, देवेंद्र भाऊ फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी जे सर्वसामान्यांना आधार देण्याचा आणि राज्य विकास करण्याचा जो सपाटा लावलाय, त्याला सुद्धा जनतेने आशीर्वाद दिलेला आहे। मोदी साहेब, महायुती आणि कसब्यात आम्ही जे केलेलं काम, माझ्या समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे 18 महिने सातत्याने समाजासमोर जाऊन समाजाचे प्रश्न सोडवण्याचा जो सपाटा लावला, त्यामुळे जनतेचा विश्वास आम्ही संपादित करू शकलो आणि जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळाला। ह्या महायुतीने जो सर्वसामान्यांना आधार दिला, त्या आधाराला त्यांनी चांगल्या दिशेने प्रतिसाद दिलेला आहे।